ताराराणी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी डॉक्टर V.T. पाटील तथा काकाजी व कैलासवासी सरोजिनी देवी विश्वनाथ पाटील तथा काकीजी यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून आजच्या कार्यक्रमास सुरुवात करीत आहे। आयुष्याच्या या नव्या प्रवासाचे नाव जरी असले सेवानिवृत्ती, तरी तीच घेऊन येईल तुमच्या आयुष्यात एक नवी क्रांती। प्रिन्स शिवाजी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री प्रकाश भिकाजी कानकेकर सर 30 एप्रिल 2025 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत। त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी आज आपण या ठिकाणी सदिच्छा समारंभ आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ नूतन आत्राम मॅडम, आजचे सत्कारमूर्ती श्री कानकेकर सर व त्यांचे कुटुंबीय, बालभवनच्या संचालिका सौ काकडे मॅडम, शाळेचे माजी शिक्षकेतर कर्मचारी श्री रामचंद्र कांबळे, बालभवनचा सर्व शिक्षक स्टाफ तसेच माझे सर्व सहकारी शिक्षक कर्मचारी व उपस्थित लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करते। सूर्याचेही हृदय पाघळते दिवस मावळत आल्यावर, सूर्याचेही हृदय पाघळते दिवस मावळत आल्यावर, कठोर मनेही हळवी होतात निरोपाचा क्षण आल्यावर। ताराराणी विद्यापीठातील प्रिन्स शिवाजी विद्यालयाची ही शाळा पूर्णपणे महिलांची। यामध्ये बंधुतुल्य श्री M.D. पाटील सर व रामामामा यांच्यानंतर श्री कानकेकर सर आपला या शाळेत प्रवेश झाला, पण आमच्या सर्वांच्या मध्ये तुम्ही खूप सहजतेने मिसळून गेला। आपण मोठ्या भावाची जबाबदारी अलगद पार पाडली। तुम्ही आमच्या शाळेत येऊन एवढे सगळ्यांना आपलंसं केलं की तुम्ही शाहू दयानंद शाळेतून आमच्या शाळेत समायोजित होऊन आला आहात असं आम्हाला कधीच वाटलं नाही। आपण राजा हरिश्चंद्राचे दातृत्व व साने गुरुजींची ममता ठेवून कायम आमच्या पाठीशी उभे राहिलात। असे हे आपले श्री कानकेकर सर यांच्याविषयी आपल्या आठवणी सांगण्यासाठी येत आहेत सौ कांबळे मॅडम। आजच्या कार्यक्रमाच्या आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ आत्राम टीचर, त्याचबरोबर बालभवनच्या संचालिका काकडे मॅडम, त्याचबरोबर माझ्या सर्व सहकारी शिक्षिका आणि तसेच सेवामुक्ती सदिच्छा समारंभाचे कानकेकर सर, तसेच त्यांच्या सौ वहिनीसाहेब, त्याचबरोबर त्यांच्या मुली सौरभ मुलगा आणि सर्व उपस्थित रामामामा यांचं पुनश्च मी स्वागत करते। आता पहा, सरांनी जवळजवळ आपल्या आयुष्यातील 33 वर्ष सेवादानाचं ज्ञानदानाचं पवित्र असं कार्य केलं आणि विशेष म्हणजे त्यांच्या नोकरीची सुरुवात ही शाहू दयानंद सारख्या प्रसिद्ध अशा शाळेत झाली। तिथं जवळजवळ बरीचशी वर्ष त्यांनी सेवा बजावली आणि 2016 मध्ये आपल्या शाळेत प्रिन्स शिवाजी मध्ये ते रुजू झाले। आता पहा, त्यांच्यात विशेष एक अशी बाब आहे की त्यांची नोकरीची सुरुवात शाहू दयानंदमध्ये झाली, तर निरोप समारंभ नोकरीची शेवट हा चांगल्या नामवंत शाळेत मुलींच्या शाळेतच झाली आणि आज तो दिवस उगवला। आता सर जेव्हा आम्हाला सर्वांना समजलं की शिक्षक म्हणून येणार आहे आपल्या शाळेत, शिक्षक म्हणून येणार आहे, तेव्हा सर्वांनाच एक असा प्रश्न पडला की आपली परंपरा आहे प्रिन्स शिवाजीची की मुलींची शाळा आणि स्त्री शिक्षिका, आता मग कसं होणार? तर बरोबर अगदी आम्ही तिसरीचा वर्ग मी आणि उर्फीबाई होतो, त्यात सर आले। पण सरांचा स्वभाव एवढा विनम्र की अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत कोणताही भेदभाव नाही, गरीब श्रीमंत असू दे काही असू दे, पण सरांनी एक 8च दिवसात प्रिन्स शिवाजी विद्यालय काय पण पूर्ण ताराराणी विद्यापीठ सगळ्यांना आपलंसं केलं। ही एक अगदी कौतुकाची बाब आहे आणि पुढं मुलींना पण सरांनी फार समजून दिली आणि तो काळ होता म्हणजे कोरोनाचा
आणि थोड्या दिवसानंतर कोरोनाच्या काळानंतर काही दिवसातच पाटील सर करायचे. आता 1-2 वर्षापूर्वी रामामध्ये करायचे हां. आणि पहा या सर, या की सर. आणि थोड्याच दिवसात 1-2-3 वर्षानंतर पाटील सर करायचे. आता 2 वर्षापूर्वी रामाम्मा आणि त्याचबरोबर यादवबाई आणि शांतबाई. आणि शासनाची भरती पण बंद झाली, स्थगित झाली तोपर्यंत. आता पटसंख्या जास्त आणि शिक्षण कमी, कामाचा बोजा जास्तच वाढला. आता जे कार्यालयीन काम आहे, काही बाहेर पत्र देणं किंवा काही जबाबदारी देणं सरांच्यावर येऊन पडते. पण सर आपल्या वर्गाचं काम त्यांना तिथंच ठेवून जे काय असेल ते बाहेरची कामं सगळी जिल्हा परिषद असू दे, शिक्षण मंडळ असू दे, सरांना जावं लागायचं. आणि आता अशी अवस्था झाली की शासनानं ज्या परीक्षा आहेत त्या अगदी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात ठेवल्या आणि मग निकाल तयार करणं अगदी अवघड झालं. सगळ्या शिक्षकांना झालं. आणि परवाच एक काम आलं होतं जिल्हा परिषदेला, सरांची रिटायरमेंट आले आणि 4थीचं काम तरी पूर्ण करायचं आहे. पण तरीसुद्धा सरांना तिकडे जावंच लागलं. ठीक आहे. तसेच आणखीन सरांची एक अध्यापन पद्धती माझ्या थोडीशी म्हणजे लक्षात आली की सरांच्या वर्गाजवळून असं जाताना असं दिसायचं की मुली सतत प्रकट वाचन करत असताना दिसायच्या, प्रकट वाचन करताना दिसायच्या. तर आता 1 वर्षभर माझी स्वच्छ व सुंदर शाळा अशा अनेक उपक्रम शासनाने राबवले की शिक्षकांचा भरपूर त्यातच वेळ जायचा. शेवटी जुनं ते सोनं, जे आमचे शिक्षक सुद्धा जी मुलं पुढं चांगलं वाचायची त्यांनाच हुशार समजलं जायचं. आणि आता आश्चर्य असं की मार्च आणि एप्रिलच्या दरम्यान अध्ययन स्तर निश्चितीमध्ये वाचन कौशल्य विद्यार्थ्यांचं चेक करण्यात आलं आणि त्याच्यासाठी ऑडिट करून अप्रूव्ह करण्यात आलं. ही म्हणजे अगदी कौतुकास्पद बाब आहे. मी काल बसल्या माझ्या लक्षात आलं की खरोखर हे वाचन कौशल्य हे खरोखर अवगत झाल्याशिवाय मग पुढचं काहीच नाही येणार आहे. जे अर्थपूर्ण समजपूर्वक मुलं वाचन करतात त्याचाच म्हणजे तीच मुलं पुढं जळकपणे दिसतात असं सर्वसाधारण म्हणजे आहेच. तर सरांचं ते चांगल्या प्रकारचा एक उपक्रम झाला. आणि आणखीन एक आवर्जून एक असा मला उल्लेख करायचा वाटतं की एक अध्ययन अक्षम, गतिमंद म्हणता येईल किंवा शारीरिकदृष्ट्या गतिमंद असलेली जीविका नावाची मुलगी, जी मुलगी इयत्ता 2री पासून आहे ना सर, इयत्ता 2री पासून सरांनी सांभाळलं. ते म्हणजे त्यांच्या आयुष्यातलं खरंच मोठं काम आहे असं मला लागेल. ती मुलगी कुणाच्याही मुलींच्या जवळ ती नीट बसणार नाही, त्यांच्या खोड्या करणार, असं सगळं चालायचं. अध्यापन करताना अडचणी यायच्या, पण सरांचा स्वभाव असा की तिला योग्य असं वातावरण निर्माण करून दिलं. आणि मुलपेबाईंनी सर त्यांनी एवढं छान सांभाळलं. तिच्या शासकीय काय बाबी असतील काय असतील सगळं व्यवस्थित. आणि ती सर्व विद्यार्थी सगळ्या शिक्षकांच्या शिक्षिका किंवा मुली यांच्यात ती मिक्स झाली. आणि आता खरोखर ती सामान्य मुलींच्या सारखं आता वावरते. आणि ज्या पालकांना अशी मुलं आहेत त्यांचं जे दुःख आहे ते जवळजवळ सरांनी समजूनच घेतलेलं आहे. खरोखर ज्या तिचे जे पालक आहेत ते आमच्या शाळेतून दुसऱ्या शाळेत घालायला तयार झाले. सरांनी कधीही तक्रार अशी केली नाही की हे मूल माझ्या वर्गात आहे आणि मी त्याला कसं सांभाळू, असा कधी विचार केला नाही. आणि खरोखरच ही एक अगदी जमेची बाब आहे आणि सरांचा त्याच्यात एक खरोखर विजयच झाला आहे असं वाटतंय. आणि आता पुढे सांगायचं झालं तर सरांचा स्वभाव हा अतिशय सहकारी. जेव्हा गेल्या वर्षी मराठा आरक्षण तेव्हा मी सिंगल टीचर सर आम्हाला तो टाकाळा परिसर दिला होता. घरं भरपूर होती, सर्वांनाच होती थोडा, पण सौरभ सूट दिला होता. म्हणजे सरांचे जे संस्कार आहेत किंवा घरच्यांचे तो एकदाच म्हणाला की मॅडम काय करायचं सांगा, नेमकी माहिती कशी भरायची. एकदाच त्यानं समजून घेतलं. आणि सर असे म्हटले नाहीत की तुम्ही ही एवढी घरं करा मी एवढी करतो. सरांनी काय केलं की ते तिकडून त्या टाकाळी खाली बसून सरांनी सर्वे करायला सुरू केला. मी सौरभनं 1 दिवसात तो स्वतःचा सर्वे पूर्ण केला. आणि आम्हाला जे अपार्टमेंट आले होते, अवघड असा एरिया आला होता, त्यावेळी आम्ही जेव्हा बोललो तेव्हा ते दोघे पण यायचे आणि आम्हाला अतिशय सहकार्य झालं. तेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलं की किती आपल्याला अडचण येत होते. पुढे अगदी याचा पण वेळ होती नाही,
सुट्टी निकाल द्यायचा होता, तेव्हा सरांचं चांगलं सहकार्य, सर्वांनाच सरांनी सतत सहकार्यच केलं. सरांच्या बोलण्यात किंवा भाषेत सगळं अगदी आपल्या गावाकडची ओढ दिसते. सर सतत आपला गाव, आपलं घर, आपलं कुटुंब सगळ्याचा सर्जा करतो. आता बाई नागपूरच्या, शिंगण टीचर साताऱ्याच्या, आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातले टीचर टीचर. तर असं एक म्हणजे माणसाला हे सेवानिवृत्तीनंतर काय करायचं हा जेव्हा प्रश्न निर्माण होईल तेव्हा सरांच्या पुढे मात्र तो नाही आहे. आम्ही सतत म्हणत होतो की मी आता काय करणार. शहरी जेवण हे तात्पुरतं तेवढंच रुटीन एकच असतंय, पण सरांनी अशी माणसं गोळा केलेली आहे, जमा केले की सरांना आता तो प्रश्न निर्माण होणार. आता आल्या आल्या त्या 2 मुलींची ओळख करून दिली, त्यांची ओळख करून ह्या माझ्या मुली आहेत. सौरभमध्ये ही मोठी बहीण, ही लहान बहीण. तर हे संस्कार म्हणजे हे आहे, वागणं आहे, ते सर्वांना स्फूर्तीदायी असं ठरणार आहे. आणि विशेष म्हणजे वहिनींच्या बद्दल जर बोलायचं झालं तर नाही, आरोग्यदायी कारलं हे कारलं बनवून द्यायच्या त्या दर आठवड्याला सगळे पदार्थ आमच्याकडे त्या जरी सेवन नसल्या तरी असे उत्तम गृहिणी म्हणून चांगलं त्यांनी हे सांभाळलेलं आहे. आणि आम्हाला खात्री आहे की आमच्या भावांना सुद्धा अशाच प्रकारे त्या सांभाळतील अशी आम्हाला खात्री आहे. सर तुमचं सर्व उर्वरित जे पुढचं जीवन आहे, आता खरं तर ही जीवनाची खरी सुरुवात आहे. तुम्हाला यश लाभो, आरोग्य लाभो, त्याचबरोबर आनंदी जीवन लाभो ही आमच्या शाळेकडून आपल्याला सदिच्छा. धन्यवाद. मी सरांचं चरण घेऊन सोबत मी माझ्याशी थोडीशी ओळख झाली आणि थोड्या म्हणजे आपल्या स्टाफची. आज एक माझ्या वडिला रिटायर होईल, ठीक आहे. एक गोष्ट आनंद आहे की बाबा त्यांचा एक इतका वर्षाचा संघर्ष, तब्बल 34 वर्षाचा संघर्ष त्यांचा आज कारणी येते. आणि त्या 34 वर्षाच्या संघर्षामधून त्यांना आज एक चांगली संस्था आहे, इतकी चांगली लोकं आणि चांगली माणसांचं सान्निध्य भेटलं या एवढ्या 34 वर्षाच्या काळात. एक शिक्षक म्हणून तरी त्यांची ओळख आहे, पण एक वडील आणि एक बाप म्हणून जी त्याची ओळख जो आहे तो खूप मोठा आहे माझ्या आयुष्यामध्ये. कारण एक घड्याळ पोरग, एक चांगला सुसंस्कृत आज एक चिरंजीव घडवण्यापर्यंतचा त्यांचा काळ आहे. त्यांना कधी शिक्षक हा पेशा तसा आहे की बाबा शिक्षक पेशामध्ये त्या शिक्षकाचं लक्ष हे कायम आपल्या विद्यार्थ्याकडे राहते. घरचा जो चिरंजीव आहे किंवा जी मुलगी आहे याच्याकडे कमी लक्ष राहते, पण त्यांचं त्या गोष्टी बॅलन्स करून ज्या गोष्टी एखाद्या मुलाला, एखाद्या काय पडतर कोणाला जचायला लागतात त्या त्यांनी माझ्यापर्यंत सगळ्या इतमूत आणि न सांगता आत्तापर्यंत त्यांनी मला बोललेल्या ज्या इच्छा आहेत त्या आत्तापर्यंत कधीही असं एक वडील जी गोष्ट आहे, बाप म्हणजे जी गोष्ट आहे ती गोष्ट कधी सांगितली मला हे पाहिजे आहे, मला आज सांगायचं माझ्या आयुष्याच्या इतक्या मोठ्या टप्प्यात पुढे आलो तर ती मला सांगावी कधीच लागली ना. अशी एक आयडियल पर्सनॅलिटी, माझी आयडियल पर्सनॅलिटी वडील आणि एक बाप म्हणून ती आत्तापर्यंत माझ्या वडिलांच्याकडे घेतलेली आहे. म्हणजे आज काय काय आज इतका मोठा झालोय, भले मी जॉबला आहे, चांगल्या पोस्टला आहे मी, पण आज देखील जाताना हे ठेव तुझ्याकडं असू दे. ही जी आतापर्यंतची जी पुढं इतक्या वर्षापर्यंत जी चालत आलेली गोष्ट आहे ती त्यांनी अजूनपर्यंत म्हणजे परवा दिवशी मागच्या आठवड्यात मी जातापर्यंत सुद्धा मला तिने सांभाळलेलं आहे. एक ह्या गोष्टीचा आनंद एक आहे की आज ठीक आहे की बाबा त्यांची रिटायरमेंट होते, पण त्यांचा एक जुना पाठिंबाचा काळ बघितला तर एक व्यापारी ते शिक्षक आणि शिक्षक ती एक संस्थेतून
चांगली आता खेळसर आहेत त्यांचे काय म्हणतात जशी श्रीराम आणि राम लक्ष्मण अशी जशी जोडी आहे तशी माझे वडील आणि खाडेसर सरांचा आणि खाडेसरांचा बरोबर 27 वर्षाचा काळ ते 30 वर्षाचा काळ हा त्या बॉन्डिंगमध्ये गेलेला आहे. तर एवढ्या मोठ्या काळात ह्या दोन माणसांचं इतकं बॉन्डिंग आणि त्यांचा काळ जो त्यांनी काढलेला आहे हा जेवढा मोठा स्ट्रगल आहे त्यांच्या आयुष्याला जेवढा आला त्यातला मला वाटत नाही की त्यांनी माझ्या आयुष्यात 2% तरी दिला ती काय त्यांच्या आयुष्यातनं बऱ्याच गोष्टी झाल्या आणि त्यांनी आमच्यासाठी घडवल्या आणि न सांगता घडवल्या. त्याबद्दल एक मुलगा म्हणून त्यांच्या रिटायरमेंटचे मी एक आभार आणि सदिच्छा म्हणतो. आणि तुमच्या ह्या दुसरी गोष्ट म्हणजे ह्या संस्थेबद्दल मी इतकं ऐकलंय की ह्या संस्थेचं नाव इतकं जबरदस्त असतं की बाबा आधी जुनी आम्ही ज्या शाळेत जायचो त्यावेळेस आम्हाला शिक्षक सगळे बोलवायला यायचे आम्हाला आणि आज देखील येतात माझे शिक्षक. मला कालच भेटले माझे सर काय करायला तर मी आमच्या संस्थेला मी मुलं आणायला चालतो. तर ह्या संस्थेतली प्रथाच काही वेगळी बघायला मिळाली की शिक्षक लोक बरीच लाईन लावायला लागले की माझं चिरंजीव घ्या किंवा माझं ही एक नाविन्यपूर्ण गोष्ट ह्या संस्थेबद्दल बघायला आणि ऐकायला मिळाली. इतकी मोठी संस्था आहे 4000 मुलींचं युनिट आहे आणि एवढ्या मोठ्या संस्थेमध्ये हे काम करते आणि एवढ्या मोठ्या संस्थेचा भाग होण्याचं एक भाग्य माझ्या वडिलांना मिळालं. आणि ह्या स्त्रीप्रधान संस्कृतीमध्ये त्यांनी येऊन त्यांचा एक छोटासा का भाग त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आणि त्या ओळखमधून त्यांचा आज रिटायरमेंट होते. तर त्याबद्दल मी संस्थेचा आणि या संस्था आणि त्यांच्या मुख्याध्यापक असेल जे शिक्षक कर्मचारी शिक्षक या सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि मी नेहा सांगितलं तर सुरुवात करायची म्हणजे तुम्ही आता सगळ्यांनी जे काही बोलणार बाबांबद्दल आधी रिलेशन नंतर जरी ते माझे फॉर्ममध्ये काका जरी असेल तर मी लहानपणापासून मला कधी काका बोललेच नाही बाबाच म्हणत आले. इव्हन मम्माला पण मम्माच बोलते. तर ते असं थोडं जवळचं वाटतं खूपच असं एक असं होतं. आणि आमच्या फॅमिलीचं बघितलं तर एक कला म्हणू शकतो की प्रत्येक ठिकाणी त्यांना सपोर्ट आहेच मोटिवेशन आहे त्यांचं आणि कौतुक तर खूप असतं आमच्याबद्दल त्यांना प्रत्येक गोष्टी. आणि खरं तर आज 5 दिवस आहे इतक्या वर्षाच्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीचा निरोपाचा दिवस आहे. खरं तर निरोप हा शेवट नाहीच आहे तर नवी सुरुवात आहे. इतके वर्ष तुम्ही काम केलं ते आता आराम करायचे आणि तुमच्या नवीन गोष्टींसाठी वेळ द्यायची वेळ आली. तुमच्या कष्टांमुळे तर आम्हाला खूप शिक्षण मिळालं चांगलं आयुष्य मिळालं त्याच्याबद्दल आभारी आहे. आणि खरं तर तुमचं मार्गदर्शन आणि सहकार्य हे तर आमच्या यशस्वीतेचं म्हणजे खरं रहस्य म्हणायला लागलं. आणि जसं की त्यांनी इतके वर्ष काम केलं 25 वर्षाचा प्रवास आहे त्यांचा त्यामध्ये 2 संस्थांची जोडले गेले आणि दोन्ही संस्थांमध्ये एकदम प्रामाणिकपणे एकनिष्ठपणे त्यांनी काम केलं माणसांना जोडून घेतलं. एक शिक्षक म्हणून जितके ते जबाबदारीपूर्वक राहिले 35 वर्ष तितके जबाबदारीपूर्वक ते आमच्यासोबतच असते. घरातली प्रत्येक नाते त्यांनी एकदम प्रेमाने सांभाळून घेतली. आणि पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला खरंच खूप शुभेच्छा. आणि आता तुमची रिटायरमेंट आहे तशी मम्मीची पण आहे कारण सकाळी उठून डब्बा नाही आहे सकाळच्या शाळेला लवकर उठावं नाही लागतात. पण आठवण तर आम्हाला तुमची पण खूप येणार कारण दररोज संध्याकाळी जेवायला बसलो की आज काय शाळेत काय किस्सा समोर घ्यायचा आणि उद्या काही भाजी देणार आहे कारल्याची भाजी जास्त दे ते सगळ्यांना खूप आवडते. हा एक डायलॉग आम्ही पण तुम्ही सरांना दिसताना तर आम्ही सर्व तुम्हालाही मिस करू. आणि इतक्या वर्षात तुम्ही सगळे एकत्र राहिलात पप्पांना साथ दिला त्याबद्दल खरंच खूप आभार तुमच्या सर्वांचे आणि धन्यवाद. सेकंडरीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता भरपूर तुम्ही कमिटमेंट देऊन ठेवले म्हणजे आता शाळा असल्यामुळे घरी थोडंसं आणि तुम्ही सांगलेलं तर यायचंच नाही फ्री झालं तर तुम्ही सगळीकडे फिरू शकता सरांना घेऊनच जायचं. म्हणते शाळा बरी शाळा बरी मला संधी दिली पहिल्यांदा धन्यवाद देतो. कारण आपल्या खाजगी शाळेचं कसं असतं काही होत असतं त्यामुळे आपला एक परिवार असतो 40 वर्ष एकाच शाळेत काम केलं तसं तुम्ही इथे काम करताय. आणि
माझा आणि तारुणांनी विद्यापीठाचं एक वेगळं नातं आहे. कारण माझ्या दोन्ही मुली या ठिकाणी शिकलेल्या आहेत आणि आता मी बंदच आलोय. म्हणजे बहिणीची मुलगी आहे, तिला PhDचं तिचं सबमिशन चालू आहे. विद्यापीठात भारतीय विद्यापीठाचे तिचे गाईड आहे. तिथं सिनॉप्सिस घेऊन तिला शिवाजी विद्यापीठात सोडल्याने मी येतात. सांगण्याचा हेतू एवढाच की मला सुद्धा आनंद होते की माझी मुलगी या शाळेमध्ये शिकली, चांगल्या पद्धतीचं तिचं PhDचं पण होतं आहे. दुसरा विषय राहिला की कांतीकर सर हे शाहूदायनामध्ये असल्यापासून इथं आल्यापासून अतिशय चांगले शिक्षक म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे. मी ताराराणी विद्यापीठात आल्यानंतर इतकी शिस्त सोडून घेऊन खरं बोलतोय अतिशय जुळवून घेऊन चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी गुरुपाटील असतील, क्रांतिकुमार सर असतील किंवा तुम्ही सगळे वेगवेगळ्या मुख्याध्यापकांच्या हाताखाली त्यांना काम करण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे एक चांगले शिक्षक घडवण्याचं श्रेय ते स्वतः तर आहेतच, पण इथली एक स्वयंशिस्त ताराराणी विद्यापीठाची जी आहे त्याला सुद्धा अंगीकृत करून त्याला एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. किती वर्ष सेवा झाली? 34 वर्ष, म्हणजे पूर्ण त्याला 100% पेन्शन मिळणार आहे आणि चांगल्या पद्धतीचं ते काम केले. नियत वयोमानानुसार जरी सेवानिवृत्त आपण सगळेजण होत असलो तरी आपले त्या जिथं नोकरी केली त्या संस्थेबद्दल एक ऋणानुबंध असतात सगळे. अगदी कड्याळ मॅडम किंवा त्या आपल्या अगोदरच्या ज्या सगळ्या गवडे मॅडम वगैरे आम्ही तेव्हा त्यांच्यासमोर काम केलेलं आहे. अथवा मॅडम तुमच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा चांगलं काम चालू आहे. सध्या 21व्या शतकामध्ये इतकी कामं वाढली म्हणजे अध्यापक आमच्या काळामध्ये कसं होतं की मुलांना खूप शिकवायचं, वेळ जास्त मिळायचा, त्यामुळे जे काही बेसिक नॉलेज असेल ते मुलांना द्यायला आपल्याला आनंद वाटायचा. आत्ताची ऑनलाईनची कामं इतकी आली त्यामुळे ती चळवळीला घटक म्हणून सुद्धा सातत्यानं शासनाशी आम्ही भांडत असतो. आता जे शालेय व्यवस्थापन समित्या जे काही 16-17 होते त्यातल्या 4-5 समितीवर आपण काम आणलं, त्यामध्ये स्वतः मी काम केलेलं आहे. शिक्षण मंत्री दादा लोशेला हे ठासून मांडलं आणि मग चोटे साहेब शिक्षण उपसंचालक त्यांच्याकडे ह्या कमिटीचं काम होतं. स्वतः मी त्यांना सगळ्या शिफारसी केल्या आणि मग 4-5 समितीचा परवा तो जया झाला. हेतू एवढाच आहे की आपल्याला जास्तीत जास्त मुलांच्यापर्यंत पोचता यावं आणि ते काम करत असताना आपल्याला आनंद वेगळा लाभत असतो. कारण मुलं ही कशी असतात की आपल्याला घडवेल तसं आपण घडवत असतो आणि त्यांना चांगल्या घडवण्याची संधी तुम्हाला जर ताराराणी विद्यापीठात सांगायला नको की अगदी बालवर्गापासून चांगली मुलं तयार झाल्यामुळे पुढचं कॉलेजचं शिक्षण, हायस्कूलचं शिक्षण होत असतं. आणि कानकेसरकर सरांच्या घरी सुद्धा आम्ही जाऊन आलो. माझी बहीण तिथे चंद्राला आहे, वळव्याला माझे सर शिवाजी पाटील आहेत, त्याचे वडील वारले होते. त्यावेळेला तिथे गेलो. अतिशय वत्सल कुटुंब वत्सल ही फॅमिली आहे आणि घरातलं वातावरण सुद्धा अतिशय चांगलं आहे. ते शिक्षक म्हणून चांगले आहेत, एक पिता म्हणून चांगले आहेत, एक पती म्हणून सुद्धा अतिशय चांगले आहेत. अशा एक सर्व कोणी शिक्षकाचा या ठिकाणी सेवानिवृत्तीच्या समारंभाला त्याला उपस्थित राहण्याची संधी मिळेल. मला एवढंच विनंती करतो की निवृत्ती एक आयुष्याचा टप्पा आहे, तो पण शासनानं आपल्याला नियत वयोमान प्रसिद्ध केलेला आहे. म्हणून आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्यावर सुद्धा जात असताना आपल्या मूळ शाळेला आपण विसरायचं नाही आणि दुसरा टप्पा सुद्धा आयुष्याचा आनंदानं अतिशय घालवायचा आहे. वय वाढेल तसं शारीरिक व्याधी सुरू होतात, त्याच्यावर मात करण्यासाठी आपण एक समाज शिक्षक म्हणून, समाजसेवक म्हणून काम करावं. आपल्या अनुभवाचा लाभ आपल्या गावाला व्हावा, आपल्या समाजाला व्हावा, आपल्या शाळेला व्हावा, अशा प्रकारची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुम्हाला उत्तम आरोग्य, उत्तम वैभवशाली असं आयुष्य या उत्तरार्धामध्ये सेवानिवृत्तीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जात असताना लाभू दे. जे जे हवे ते तुम्हाला मिळू दे. आपण नेहमी सगळेच म्हणत असतो जे जे हवे तुम्हाला ते तुम्हाला मिळू दे. भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहून मिळू दे, तुमच्या यशाचा वेळू गगनाला मिळू दे, तुमच्या आशा आकांक्षा सगळ्या पूर्ण होऊ दे, अशी तुमच्या परिवाराच्या वतीनं माझ्या वतीने ईश्वरचरणी त्यांना प्रार्थना करून या सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देऊन मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमचे सगळ्यांचे आभार. सगळ्यांनी तुम्हाला बोलायची संधी दिली आणि तुमच्या शाळेचे सगळ्यांचे आभार म्हणून मी बोलते, थोडंसं बोलते. सर माझे मिस्टर आहेत आणि मी त्यांची सहचारी, पण दोघांच्यामध्ये असं कधी नाही झालं की काय आहे तुम्ही मला वेळ दिला नाही किंवा काय असं तुम्ही सगळ्या म्हणताय. तसं काय नाही आहे. सरांनी माझ्यासाठी पण भरपूर वेळ दिला, माझ्या कुटुंब
मुलांना पण दिला, जे एक पालक म्हणून वडील म्हणून जे पाहिजे ते सगळं आमच्याकडे त्यांनी पुरवलं. आणि विशेष म्हणजे त्यांचा स्वभाव खूप चांगला, मन मिळावं आहे, पटकन विसरून जातात. कुणाची काही अडचण असेल काय असेल तर सगळ्याला ते आपण म्हणून स्वतःहून पुढे जाऊन मदत करायला तयार असते. त्याचा स्वभावच तसा आहे. आणि मित्रपरिवार भरपूर आहे त्याच्यामध्ये, भरपूर असे मित्र आहेत, सगळे जवळची माणसं आहेत त्यांची, त्याच्यामुळे त्यांच्या स्वभावामुळे त्यांनी जोडलेली आहे. आणि असा एक चांगला सहचारी लावल्याबद्दल मी देवाचे खूप आभार मानते. आणि तुमच्या सगळ्यांचे पण खूप आभार मानते की तुम्ही सांभाळून घेतलं आम्हाला. नवीन शाळेत आल्यानंतर थोडेसे हे होते की सगळ्या लेडीज आहेत त्यांनी एकटाच जेंट्स आहे, ते कसं व्हायचं, काय होत नाही होते, सगळे आपलीच माणसं आहेत, सांभाळून घेऊया. तुम्ही पण ते घेतलात, त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे पण खूप आभारी आहे. आणि माझ्या कुटुंबातर्फे सगळ्यांची आवड म्हणून हसून निरोप देता भेट आपली निरोपाची, हसून निरोप देत आहोत. वरून शांत असलो तरी हृदयातून रडत आहे, वरून शांत असलो तरी हृदयातून रडत आहे. जात आहात सोडून आम्हाला, नाही अडवणार आम्ही तुम्हाला. जात आहात सोडून आम्हाला, नाही अडवणार आम्ही तुम्हाला. भावी आयुष्यात निरोगी व आनंदी राहा, याच आमच्या शुभेच्छा तुम्हाला, याच आमच्या शुभेच्छा तुम्हाला. मी आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ नूतन आत्राम मॅडम यांना विनंती करते की त्यांनी श्री कानकेकर सर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करा. मनानं दिलदार, बोलणं समजूतदार, वागणं जबाबदार, दातृत्व बहारदार असे व्यक्तिमत्व असणारे आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती श्री कानकेकर सर यांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. आजच्या समारंभाच्या निमित्तानं आपण सगळे इथं जमलो. त्यामध्ये आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका मॅडम, तसेच आमच्या खाजगी प्राथमिक राज्य संघटनेचे राज्याध्यक्ष भरत रसाई सर, रामामा, तसेच माझे सहकारी मित्र खाडे सर, सगळ्या भगिनी आणि या कार्यक्रमासाठी सगळे राहिले ते सगळे आले ते. तर मला विषय सांगले तर एक आहे, मी असं जास्त काय बोलणार नाही, कारण मला भावनिक असा प्रसंग असं बोलता येत नाही. तरी सुद्धा मी खरं प्रामाणिक सांगतो, जे आहे ते आहे. प्रश्न असा आहे, माझ्या आयुष्यामध्ये 2 शाळा झाल्या. पहिली शाळा होती शाहूनगर कोकण मराठी शाळा. त्यामध्ये माझ्या आयुष्यातली 25 वर्ष आमच्या सरकारी शाळेत, त्याच्यात 5-7 वर्ष आमच्या एकत्र काम केलं. खाडे सरांनी आम्ही 40 वर्षाचा सहवास आमच्या दोघांचा एकत्र आहे. ते सांगण्याचा विषय काय, शाहूनगरमध्ये अशी ही पण शाळा अशी शाहू महाराजांची 1918ची ती स्थापना. एवढी मोठी शाळा की हा जसा जिल्हा इकडचा परिसर आहे तसा तो परिसर. आता जुन्या शाळेत मी इथं आलो तरी त्या शाळेला ही शाळा म्हणजे हे पण मला बोलायचं आहे, ते पण मला बोलायचं आहे. तर प्रश्न असा आहे, त्या शाळेमध्ये एवढ्या परिस्थितीला कोण आम्हाला द्यायला की एवढी मोठी शाळा शाहू महाराजांनी दान केलेली, एवढं मोठं दातृत्व आम्हाला दान केलेली शाळा आणि त्यामध्ये 1918ची स्थापना आणि एवढा मोठा परिसर आणि एवढं सगळं मस्तपैकी भजन असं म्हणजे सगळी परिस्थिती दिलेली असताना, निसर्गरम्य वातावरण सगळं असताना सुद्धा भाजी पेंढारचं पलीकडे स्टुडिओ, त्याशिवाय पुढे परिसर रिकामा, शूटिंग सगळं असायचं. फक्त एक गोष्ट आम्हाला, आम्ही 25 वर्ष आम्ही कुठे गेली पाहिजे का, तर तो परिसरच असा की त्या परिसरामध्ये जवाहरनगर, सुभाषनगरमध्ये सगळे जे विद्यार्थी आहेत, पालक आहेत, ते मला उगाच त्यांच्या आवडणं आठवण म्हणजे हे होत आहे की त्यामध्ये ती परिस्थितीनं तो भागच तसा मागास भाग थोडा आणि तिथली मुलं आमच्याकडे यायची. आणि ती मुलं अशी असायची की आता जशी परिस्थिती मला वाटते 70 मुलं आम्ही घेऊन बघतो. एका वर्गाचे 4 तुकड्या होत्या. 7.5 पेपर होता पहिली ते 4थी. आणि अशा परिस्थितीत 95पर्यंत आम्ही त्या शाळेमध्ये व्यवस्थित सगळं चालू होतं. 95 नंतर किरकोळ काहीतरी संस्था अंतर्गत काही प्रवास झाले होते, काय झाले आणि त्यामध्ये जी अधोगती लागली, ती अधोगती आम्हाला एकदा गळतीला की थांबत नाही अशी अवस्था आमची झाली. आणि एक नावारूपात आलेली शाळा मध्यवस्थित आली आणि उपनगरात शाळा झाली. शिव गोंधळ अधिक तो गोंधळ
त्या गोंधळामध्ये उपनगरात शाळा निघाल्यामुळे तिकडं काय झालं, येत्याली मुलं तिथं थोडी थांबली आणि आम्ही मध्यभागी सापडल्यामुळे आम्ही अडचण झालो. मग आम्ही अडचण झालो, आमचा 65 शिक्षक स्टाफ होता. म्हणजे बालवाडीपासून ते हायस्कूलपर्यंत 65 शिक्षक आम्ही, बाकी इतर अशी 10-15 म्हणजे तेवढं 80 ते 90 लोकांचा आमचा स्टाफ. तर अशी अवस्था आम्हाला इथं म्हणजे एवढं आमचं विश्व चांगलं असताना सुद्धा आम्हाला ही प्रसंगी इकडं म्हणजे तिथे माणसाची वेळ असते, त्या वेळेनं तिथं घटना घडल्या आणि त्या घटनेचं आम्हाला दुसरी शाळा म्हणजे मला दुसरी शाळेत द्यायची पाहिजे. मला सरांना आम्ही 40 वर्ष एकत्र काम केलं. आता फक्त एकच मॅडम तिथं राहिल्या प्रतिभा सावंत. तर त्यांनी आता त्यांच्यावर पूर्ण 4 वर्गांची जबाबदारी आहे त्याला. आता त्या बाई माणसानं काय करायचं तुमच्या म्हणजे वस्तुस्थिती अशी आहे की लेडीज एकटी काही करू शकत नाही. आम्ही दोघं संघटन होतो तर आम्ही पीरवाडीचं सगळ्या मुलांचं मुलं आणून शाळा सातत्यानं 2 शिक्षक अशा काठावर होते, त्यांच्यासाठी प्रयत्न करून आम्ही पीरवाडीचं टेम्पोतनं मुलं भरून काढली. आणि ह्या अशा परिस्थितीमध्ये त्या 2 लेडीजांचं काम करून घेतलं. गव्हर्नमेंटमध्ये सर ते संपत्ती पाटील त्यांची कामं केली आणि त्यानंतर त्यांनी हे सगळं करत असताना संस्थांतर्गत जे काही वाशिंग होतं ते त्यांचं काही मिळतं नाही. आणि ते रोज आज बी चॅनल झालं की उद्या ABP नुसता मोठा जरासुद्धा काही कळलं नाही की शाळेचं भविष्य काय आपण करावं काय. फुकट दिलं की असं असते की शाहू महाराजांनी यांना दान केली मॅडम आणि दान एवढं मोठं विश्व दिल्यानंतर ते विश्व सांभाळायचं कसं हे काम नाही. मी काय ते वकील होते बोलत नाही, तर तुम्हाला पण काय एखादी गोष्ट चांगली आता आपली कार्तिक कुमार साहेब आहे दानच करायचं नाही. एवढा मोठा माणूस, एवढा कुणीकुणी लेवलची व्यक्ती, एवढे प्रतिष्ठा आणि एवढं सगळं व्यक्ती साहेबांच्या पाठीमागे जो वारसा आहे चालू आहे तसा वारसा त्यांचे सुद्धा वडील बाळासाहेब कोल्हापूर होते. ते सुद्धा काय होतं आमच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कृषी मंत्री अध्यक्ष होते, कारखान्याला व्हाईस चेअरमन होते आणि एवढं सगळं विश्व सांभाळून ते शिक्षकांना आवाजावाशिवाय त्यांनी बोलत होते. आणि ही एकच व्यक्ती अशी भेटली त्यांच्या पोटाला कशी आली नसतो मला त्याच्यावर काहीच बोलायचं नाही. पण त्या व्यक्तीच्या एकट्याच्या त्रासामुळे सगळी संस्था अडचण झाली. तुम्हाला सांगतो 4 डोकं गेली, एवढा त्रास दिला त्या माणसाने. ती माणसं शिक्षक प्राणी हा असा कसा असतोय दुसऱ्या स्वभावाचा माणूस मोठं विश्व मिळालं सर. त्यातलं आम्ही कुठं जसं भरकाड आता ज्यावेळी मी इथं यायचं माझा एक प्रसंग सांगतो तुम्हाला. सर आहे सर साक्षी आहे पोर्टलला ज्यावेळी नाव आले त्यावेळी सगळ्या शाळा जिकडे तिकडे सगळ्या लॉक झाल्यानंतर माझ्यावर नंबर आल्यानंतर सगळी संघटना केवढे सर आम्ही सगळी बसतोय सर आता तुमचं काही खरं नाही. एकच शाळा ही एक तर शाहू कागद आता काय करायचं तुम्ही ठरवा. आता इकडं म्हणजे माझ्या एवढा दबाव की नाही सर काय तुमचं आता खरं नाही आता खरं नाही तर म्हणजे मी खरंच आहे काय करायचं माझं. तुम्हाला खरं सांगतो ही ह्या संस्थेचं सगळं ऐकून बऱ्यापैकी इतिहास आमच्या होता, पण स्ट्रिक्ट हा एवढंच माहिती होतं. आता त्यात स्ट्रिक्ट जरी असलं तर आपला स्वभाव स्ट्रिक्ट नाही थोडं काय होणार आहे का तुम्हाला माहिती. तिथे जाऊन तरी बघूया म्हटलं. सरांनी म्हणलं सर आता म्हणलं माझं पोर्टल लावायचं शिक्षण अधिकाऱ्याने एकदा फायनल केले आणि सगळ्या शाळा सगळ्यांनी घेतल्या तर शारदा पाटील इथे येणार होत्या त्या गेल्या प्रायव्हेट. मला म्हणलं सर मी इथं येतो तुम्ही तिकडे जा. ठीक आहे म्हणलं आधी काय त्यांच्या डोक्याला आजच्या पोर्टलला म्हणलं मी त्या शाळेत जातो तुम्ही सर इथं जावा. मग आता प्रश्न असा झाला नाही ना असू दे माझं ठिकाणच इथे येणार होतं म्हणजे मी ते कोण बदलू शकत होतो. मी काय केलं दोघांना मी शाळा ठीक आहे म्हणलं करायला केली ब्लॉक केला बाहेर आलो. तर काय सगळं नाही काय सगळं नाही काय मला आत घेतलं घेऊया नाही तर मी बाहेरच्या बाबतीपासून 15 दिवस सगळं माझा पगार घरात पोचवते ती वस्तू येते म्हणजे हे डेली म्हणून सांगतो असं पण म्हणत नाही कोण करत नाही. आणि मला आत्मविश्वास होता की ह्या शाळेमध्ये आपण इतकी वर्ष 25-30 वर्ष त्यामध्ये शाळेमध्ये सेवा अगदी प्रामाणिक बजावली आहे. तशी आम्ही इथे सेवा जर दिली तर मला 100% आमचे क्रांतिकुमार साहेब सुद्धा मला म्हणते तू काहीतरी चुकीचं कर नाही तू थांबच म्हणतो. आणि खरंच सांगतो तुम्हाला खरं सांगतो त्यांचं सुद्धा मी आवर्जून कौतुक करतो या गोष्टीचं. कारण मी तिथं आलो आणि सर मी इथे निर्णय घेतला. निर्णय घेऊन इथं आलो दुसऱ्या दिवशी सकाळी हाताला फायदा असतो. एवढ्या वडा त्यांनी एवढ्या गुलाब आले तरी कुणाला हजर कोण घेत नाही. हे सगळं विश्व आम्ही बघतोय. आता कसं काय शक्य होणार आहे. आता होणार नाही 99% पॉईंट मग मला आता काय करायचं सरांच्यासारखी एक व्यक्ती घेतली साहेबांच्या
लय बोलायला काय असणार अशी घेतली की त्यांनी म्हणजे मी बोलायच्या अगोदर ते, कारण माझा स्टाफ जसा शाहू मध्ये होता तसा स्टाफ मला इथे कर सगळ्यात गोष्ट सांगण्यात मी कुठली सांगण्यात येते काय आमचंही कुटुंब चित्रकूट सरांनी मला सांगितलं खाजगी शाळांमध्ये कुटुंब असते त्यांच्या बदल्यामध्ये काय नसतात आणि तसं आम्ही 25-30 वर्ष तिथं जे काम केलं तिथं बी असंच कुटुंब मला तिथं बी आम्ही दोघं शिक्षक आम्ही सगळ्या लेडीज आज हे आहेत बघायचं तर सांगण्याचं तात्पर्य काय प्रत्येक प्रसंगी आम्हाला ॲडजस्टमेंट करून पुढे गेल्याशिवाय पर्यायचं आणि योगायोगाने मी इथं आलो तिथं आल्यानंतर मला अजिबात जाणीव भासलीच नाही की असा स्टाफ मिळाला की त्याच मॅडम तिथे सगळे समोर आहेत असं मला वाटायचं आणि त्या म्हणजे बेस धरूनच मी गेल्यानंतर मला वेगळा असं काय वाटलं नाही एवढा मोठा अनुभव आणि अतिशय चांगली शाळा मिळाली आणि हे सगळे शिक्षक एवढे प्रेमळ आणि स्वच्छंदी राहणारी माणसं आणि मला माझा स्वभाव म्हणजे कसा की मला कोण नाराज दिसून जात नाही कोण हसत खेळ नसलं तर मला लिहिला येते का तर माझ्या आयुष्यात मी 25-30 वर्ष किती कटू प्रसंग जरी आला कारण मी आता बोलावे होतं माझ्या मनात काही गोष्टी म्हणजे मला आता बोलायची इच्छा म्हणजे त्या समाजात बोलायची मला बोलते की नाही काय वाटत होतं पण मला बोलणं प्रवृत्ती घ्यायला तुम्ही बोलावी काय झाले ही जी परिस्थिती आहे तर हे सगळ्यांनी समजून घेणं जाणीवपूर्वक सगळ्या गोष्टी आणि हसत खेळत राहणं पहिला मुद्दा कुठला असेल की नाही तो आमचा सगळा स्टाफ टोटली की नाही जरा जरी कोण आला मी लगेच त्याला जाऊ आज काय तुमचा काय मुळे दिसत नाही आमच्या शिंगाण मॅडमला कोण विचार मॅडम आज काय तर काय मला वाटलं हे कसं आहे ते स्वभाव आहे स्वभावाला औषध नाही मग लगेच दुसऱ्या वर्षी सगळी मला काय म्हणायचं आहे हे माझ्याकडं थोडंसं इथं घडले का नाही मला माहिती नाही पण मी तरी स्वच्छंदी जेवढं राहता येईल सगळी फॅमिली तेवढी कशी राहील आपण सगळ्यात तेवढा मी प्रयत्न करत राहिलो आणि बाईंचं पण सहकार्य बाई पण आमचं तशा बाईंचं आता काही करणार नाही माहिती मी 2 महिने झाले मी काय करणार कारण रोज 6 मिनिटं गेली की तिसरं परिपत्र घेतात काय तर बंद झालं शाळा काय आणि मला काम करायला मला कधी कंटाळत नाही मी काय कधी नाराजी कधी व्यक्तच केली नाही कारण मी एक वेळा असाच गप आलो आणि फॅन लावून खाली बसून बाईचं काय कारण विचार असं येऊन बसलो म्हणजे आता त्या मोठ्या लोकांनी काय करायचं आणि तातडीने लोक घ्या अरे काय तातडी काय परिस्थिती काय शाळा खोली मोठी एवढं मोठं विश्व मॅनेज करताना काम निघायची पाहिजे आणि ह्याचं म्हणजे आता ताबडतोब पाठवा काय पाठवायचं आणि एखादी गोष्ट सर काय ते मला ते सण घ्यायचं नाही किंवा मला राग यायचा तर परिस्थिती अशी व्हायची सगळ्या भगिनी कोणाचं काहीतरी गेलं किंवा आणि विचार काही हे आपण एक वेळा माहीत कोणाला काही गेलं काहीतरी गेलं असेल तर ते काही मी म्हणाल की कारण आत्ता विषय झाला म्हणजे 5 मिनिटं मी नेल काय झालेलं असेल ते गेला असा माझा विषय आणि मला सगळ्यात चांगला विषय काय तर तो जो स्टाफ आहे त्या स्टाफसारखा सगळा स्टाफ आपल्याला आपल्याला मिळणार तर तुम्हाला ह्यात वेगळा त्यात वेगळा असं काही मिळणार नाही आणि अतिशय प्रेमळ माणसं मिळणार आणि म्हणून माझी सेवा 30 वर्षाची अतिशय कानकेकर सरांच्या सेवानिवृत्तीसाठी एकत्र बसलेलो आहोत. आजच्या कार्यक्रमाच्या सत्यावरती कानकेकर सर हे उपस्थित राज्याचे अध्यक्ष या प्राथमिक शिक्षण संस्थेचे आपले रसाळे सर वैद्य साहेब समोर बसलेले त्यांचे मुली मुलं आणि आपण सगळे मान्यवर. सरांच्या विषयी 1-2 आठवणी सांगते मी. म्हणजे मी माझा वर्ग होता 3रीला. सर आपल्या MD पाटील सरांकडे नेहमी यायचे. ते त्यांचं तोंड ओळख होती मला. नेहमी यायचे आणि मग कधीतरी त्यांना एक मनातून वाटत असेल की यांचे वर्ग वगैरे कसे आहेत काय बघावं आपण आणि यायचे ते बघायला असं फेरी मारायचे. माझा वर्ग जिन्याचा बरोबर तिथं होता. 3रीचा वर्ग माझ्याकडे आणि एकदा मी आपली चाचणी चाललेली होती चाचणी परीक्षा आणि वर्गात आले आणि म्हणजे मॅडम तुम्ही चाचणी घ्यायला लागलाय काय म्हटलं होय. मग मी जरा पेपर बघू शकतो का तुमचे म्हटलं बघा की सर.
पेपर बघितले त्यांनी, तर आपले सगळे हाताने आपण सगळं लिहिलेले असतं. सगळं म्हणजे शासनाच्या नियमानुसार संविधान तक्ता तयार करणे, त्याला वेटेज देणे आणि त्याच्यानुसार आमचे ते सगळे पेपर काढलेले असतात. आणि ते सरांना पेपर एवढे आवडले की ते म्हणाले, मॅडम मी हा पेपर जरासा झेरॉक्स काढून घेतो आणि माझ्या शाळेमध्ये मी दाखवतो. म्हणजे आमच्या शाळेत पण हे असं घडलं तर मला एक मनापासून आनंद होईल. म्हणजे ती तळमळ त्यांच्यामध्ये त्यावेळेला दिसली आणि मला वाटतं त्यावेळेला त्यांच्या मनात सुद्धा आलं असेल की एखादी गोष्ट आपण मनापासून जी मनामध्ये चिंतली की ना तर ती खरी होते. कारण या शाळेच्या बाबतीत माझा पण एक अनुभव आहे. मी आता DEDची विद्यार्थिनी इथलीच आहे आणि DED झाल्यावर मी खूप लांबची आहे. नागपूर किती लांब गाव. मी परीक्षा दिली आणि नागपूरला गेले आणि रिझल्ट घ्यायला आल्यावर मला असं वाटायचं की या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर माझं पण शिक्षण कुठेतरी मला नोकरीची संधी मिळाली तर किती चांगलं होईल. आपल्या या संस्थेत मिळणं तर काय शक्यच नव्हतं. पण अनपेक्षितपणे मी तिथं गेले आणि तिथल्या मॅडमने मला सांगितलं, तू नोकरी करणार आहेस काय? डायरेक्ट म्हटल्या त्या प्राचार्य मॅडम, मांढरे मॅडम त्यावेळी प्राचार्य होत्या. मॅडम लागत असेल तर म्हटलं चालेल. तर लगेच त्यांनी चिठ्ठी दिली मला. इकडे गंजे मॅडम होत्या त्यावेळी 92 साली. सर आणि मी 92 साली लागलेलो आहे. हा पण आहे. आणि मला इच्छा होती ती इच्छा माझी पूर्ण झाली. तसंच सरांना पण मला वाटतं त्यावेळी नकळत त्यांना वाटून गेलं असेल असं आता मला वाटायला लागलं की या अशा एवढ्या चांगल्या परिसरामध्ये नोकरी करणारे खरोखर भाग्यवान आहेत आणि आपल्यालाही ही संधी मिळाली तर बरं होईल असं त्यांना वाटलं असणार आहे त्यावेळी. आणि ती इच्छा त्यांची खरोखर इथं 2016 साली पूर्ण झालेली आहे. आणि इथलं वातावरण सगळं आमचं शिस्तबद्ध वातावरण आहे सर. म्हणजे कामाच्या बाबतीत काही वेळेला सरांना माझा राग पण आम्हाला या संस्थेमध्ये तसे संस्कार मिळाले की आपला वर्ग आणि आपण आम्हाला संस्थापकांचा सुद्धा कधीही कुठलाही त्रास नाही, कधीही नाही. संस्थापक म्हणून त्यांनी कधी आमचं बंधन आणले नाही किंवा मोठ्याने कधी बोलले नाही. काय ज्या आपल्या अडचणी असतील त्या लेखी लिहून न्यायच्या, सांगायचं साहेब असं असं आमच्या संस्थेमध्ये आम्हाला त्या शाखेमध्ये करून घ्यायचं आहे. हा करून घ्या, फक्त नियमाला धरून करा असं एक वाक्य त्यांनी सांगण्यात की शासनाचे जे नियम असतील त्या नियमाला धरून सगळं करा, चुकीचं काही करू नका. आणि तीच शिस्त आपल्या शाखेला असावी, आपल्या शिक्षकांना असावी. त्या दृष्टीनं मी परिपत्र मगाशी सर म्हटले म्हणजे खरोखर सगळे टेन्शन मध्ये परिपत्रक आले की मला टेन्शन येणार, टेन्शन आले की आणि सरांना यायला कायम थोडासा वेळ व्हायचा वर्ग, कारण त्यांचा तो वर्ग सांभाळून ते इकडे यायचे सगळं शांत करून. त्यात ती जीविकासारखी मुलगी त्यांच्याकडे होती. पण एवढं सगळं सांभाळून त्यांनी शाळेचं कामकाज व्यवस्थित केलेलं आहे. नाही समजलं त्यांना तर एकमेकांना ते विचारणार, मॅडम इथं कसं करायचं, काय करायचं, म्हणजे सगळं जाणून घेऊन त्यांनी शेवटपर्यंत सगळं कामकाज व्यवस्थित पूर्ण केलेलं आहे. आणि सरांचं म्हणजे वागणं बोलणं खूप अतिशय चांगलं आहे. म्हणजे एखाद्या आम्ही आता लेडीज सगळ्या, मला सुद्धा एक एकदा प्रश्न पडायचा सरांना आता कसं सांगायचं, समजून कसं सांगायचं. पण आपण कधीही थोडासा माझा आवाज जरी चढला तरी सर म्हणायचं नाही नाही मॅडम करतो तुम्ही असं नाही मॅडम कशाला तुम्ही एवढं टेन्शन घेताय सगळ्यांना. आणि हे सगळं मी जातो तिथं विचारतो तिथं सांगतो तिथं काय त्यांना कळतंय का नाही असं म्हणजे आपल्याला मानसिक ते आधार द्यायचे आम्हाला, आधार होता सरांचा आम्हाला. आणि सरांच्या भावी आयुष्यासाठी मी दीर्घायुष्य देऊ इच्छिते आणि माझे 2 शब्द सांगतो. सेवानिवृत्त होत आहे. खरंच सर तुम्हाला आमचा खूप आधार होता, तुमचा आम्हाला खूप आधार होता. अगदी मोठ्या भावाप्रमाणे खंबीरपणे तुम्ही आमच्या पाठीशी उभे होतात आणि अडचणीच्या वेळी प्रत्येक वेळी सर कोणतंही काम असू दे नेहमी तत्पर असायचे. इथून पुढे पदोपदी आम्हाला सर तुमची आठवण येणार आहे. तुमच्या सेवानिवृत्तीमुळे शाळेत आमच्या एक कोपरी निर्माण होणार आहे. आपले भावी आयुष्य
आनंददायी, सुखदायी व आरोग्यदायी जावो ती ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि तुम्हाला भावी आयुष्यासाठी आम्हा सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा देते. आभार व्यक्त करणे हा आमच्या संस्थेचा स्थायी भाव. आभार मानण्यासाठी येत आहे सौ वैशाली उर्फ. 4 ओळी मला यूट्यूबला भेटल्या, त्याच्यामध्ये आणखी 4 ओळी सरांच्या पुढच्या आयुष्यासाठी स्वभावासाठी घातलेल्या आहेत. सेवानिवृत्ती म्हणजे इतर पुन्हा नव्याने जगण्याची एक आवृत्ती, तेच आयुष्य पुन्हा नव्याने नव्या पद्धतीने जगण्याची एक सुवर्ण संधी, आपल्या कुटुंबियासोबत प्रेमपूर्ण वेळ व्यक्त करण्याची, असेल आता गोड संध्याकाळ आपल्या सख्या सोबत्यांची, आपल्या जीवलगांची, कुठल्याही वेळेच्या बंधनात न अडकता काम करण्याची, नसेल आता गरज वा मर्यादा कोणत्याही खास सुट्ट्यांची. आता वेळ आहे आपल्याला मनमुरादपणे जगण्याची, वावरण्याची, पुढील आयुष्य अधिक चांगल्या पद्धतीने व्यतीत करण्याची. आता नोकरी संपली म्हणून इथेच थांबणार काय? नाही, तर पुन्हा नव्याने जोमाने सेकंड इनिंगची तयारी करण्याची ही वेळ. म्हणूनच मी म्हणते, निवृत्ती नाही ही तर पुन्हा एकदा नव्याने नव्या पद्धतीने जगण्याची एक सुंदरशी आवृत्ती. कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी, इच्छा पूर्ण करणाऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं निरोगी आनंदमय जीवन तुम्हाला जगता यावं, त्यासाठी ईश्वरचरणी मी प्रार्थना करते. आजच्या या सदिच्छा समारंभाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आजचे सत्कारमूर्ती माननीय श्री कांकेकर सर, त्यांचे सर्व कुटुंबीय, आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मात्रा मॅडम, खाजगी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे राज्याध्यक्ष माननीय श्री भरत रसाळे सर, त्यांचे सर्व सहकारी शिक्षक, त्याचबरोबर आमच्या बालभवनच्या संचालिका काकडे मॅडम, आमचे रामामामा, माझे सर्व सहकारी शिक्षकवृंद, बालभवनच्या सहकारी शिक्षिका, सर्वांचे आमच्या शाळेच्या वतीने मी आभार मानले.